तिकडे तो ओवेसी गेला आणि त्या औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं टेकून आला. संजय, तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे. हे जे काय यांचं चाललंय ना, यांची ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कोणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कोणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. म्हणजे काय कारवाई झाली तर त्यांच्यावरती होणार, आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. अरे कसले फोटो काढताय आणि कसले करताय. बरं, सुरक्षा किती? Z+ कोण देत आहे? केंद्र सरकार. कोणाला देत आहे? या टिनपाटांना. मग तिकडे काश्मीरी पंडितांना सुरक्षा नाहीये. राहुल भट जे सांगत होते की माझी इकडनं बदली करा, पुन्हा मला जम्मूमध्ये न्या, ऐकलं नाही अजिबात. तिथे काश्मीरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथे भोका पडलेल्या टिनपाटांना ही सुरक्षा देत आहेत. केंद्राची सुरक्षा. कोणाला Y+, कोणाला Z+. काय बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. लोकांच्या पैशावरती तुम्ही ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे त्यांना सुरक्षा देत नाहीत. आणि ही अशी नुसती भोकं पडलेली टिनपाटे घेऊन कशाला काय उपयोग? गळक्या टिनपाट्याचा उपयोग काय तुम्हाला? जरा टिनपाट शब्द बोलो, खरं टमरेल बोलायचं होतं. मग मध्येच कोणतरी उठतं. मला मध्ये एका शिवसैनिकांनी चांगलं सांगितलं अचानक, कारण हल्ली जरा मी भेटायला सुरुवात केलेली आहे, बोलतो फोनवरती वगैरे. मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला. का रे? अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग? नाही तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये. तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे में केमिकल लोचा होईल आहे. तरी केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित आहे, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाबाई फिरतात, फिरू द्या. आता कोणाला अयोध्येला जायचं जाऊ द्या. आदित्य परत चाललंय. गेल्या आठवड्यामध्ये तो तिरुपतीला गेला होता.